असं वाटतं. बिनविरोध निवडून येईन मी तुमच्या आशीर्वादाने. खरं म्हणजे साहेब शिवसेना पक्षप्रमुख आमचे शिंदेसाहेब यांच्या आदेशाने व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आशीर्वादाने व तमाम माझे शिवसैनिक नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मी फॉर्म भरलेला आहे. अभ्यास केलेला नाही मी त्याचं, नंतर बघू आता बसल्यानंतर मी अभ्यास करेन त्याचं काय. बराच वेळ लागला, अगदी शेवटपर्यंत चुरस अशी ती चुरस होती. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीनंतर पहिल्यांदाच आता आज स्थायी समिती सभापती आणि महिला बालकल्याण समिती सभापती, त्याचप्रमाणे BJPने शिक्षण समिती सभापतीकरता फॉर्म भरलेले आहेत. जी काही निवडणुकीनंतरची प्रोसिजर आहे त्याप्रमाणे कामकाज सुरू होतं आणि आज त्याचे फॉर्म भरलेले आहेत. कोणत्याही प्रकारची चुरस किंवा वेगळं काही कारण नव्हतं. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आज फॉर्म भरायची वेळ होती, त्याप्रमाणे मुदतीमध्ये फॉर्म भरलेला आहे. माननीय एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते यांच्या आदेशाप्रमाणे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे आज स्थायी समिती सभापतीकरता मल्लेश शेट्टी यांचा फॉर्म भरण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे महिला बालकल्याण समितीसाठी सारिका जाधव यांचा फॉर्म भरण्यात आलेला आहे. आणि शिवसेना भाजपच्या युतीमध्ये निश्चितपणे सोमवारी होणाऱ्या निवडणुकीमध्ये बिनविरोध ही निवडणूक होणार आहे हे जाहीर झालेलं आहे. याच्या प्रसंगी दोघांचंही हार्दिक अभिनंदन. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती, शिक्षण समिती सभापती आणि महिला बालविकास या तिन्ही सभापतीकरिता आज नामनिर्देशन पत्र जाहीर करायचं आणि दाखल करायचा दिवस आहे. महायुतीच्या वतीनं आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आम्ही सगळेजण, महापौर मॅडम, कविल मॅडम, तसेच आमचे उपमहापौर राहुलजी दामले, सभागृह नेते वरुणजी पाटील, शिवसेनेचे गटनेते राणेसाहेब आणि मी असे आम्ही सगळे सन्माननीय नगरसेवक उपस्थित होतो. भारतीय जनता पार्टीला आज शिक्षण समिती सभापती म्हणून भारतीय जनता पार्टीकडून अभिजित सदानंद थरवळ, आमचा भारतीय जनता पार्टीचा युवा कार्यकर्ता आहे, युवा नगरसेवक आहे, त्यांचा आज फॉर्म भरलेला आहे शिक्षण समितीच्या सभापतीकरिता. आणि थोड्याच वेळात शिवसेनेकडून स्थायी समिती सभापती आणि महिला बालविकास याकरिता ते फॉर्म भरतील. आत्ता आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने फॉर्म भरलेला आहे. महायुतीकडनं आम्ही सगळ्यांनी बसूनच हे सगळे निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे इथं काही चोरस वगैरे काही विषय नाही. हा भारतीय जनता पार्टीकडे एकच अर्ज येईल, तसेच शिवसेनेकडनंही स्थायी समिती सभापती आणि महिला बालविकासासाठी एकच अर्ज येईल. त्यामुळं त्यामध्ये बिनविरोधच अशी निवडणूक होणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळ सभापतीपदी आज जो मी उमेदवारी अर्ज भरला आहे, या अर्जासाठी मी सर्वप्रथम महायुतीचे सर्व नेते, विशेषतः आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, नंतर महापौर मॅडम, उपमहापौर मॅडम सर आणि कांबळे साहेब आणि महायुतीचे आपले श्रीकांतजी एकनाथजी शिंदे साहेब, खासदार साहेब, या सर्वांचे मी आभार मानतो. कल्याण डोंबिवली ही एक शैक्षणिक आणि सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते. तर त्याच प्रकारे आपल्या कल्याण डोंबिवलीचं जे शैक्षणिक मंडळातर्फे जे काही कार्य होईल ते त्याच उत्तम प्रकारे होईल याची आम्ही काळजी घेऊ. विद्यार्थ्यांच्या ज्या काही बेसिक पायाभूत ज्या काही गरजा असतील, शाळेचं डिजिटलायझेशन असेल किंवा ज्या काही त्यांना विद्यार्थ्यांना आधुनिकीकरण ज्याप्रमाणे अद्ययावत शिक्षण करता येईल यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.